Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 6, that is biomolecules. In this topic we are learning now, that is carbohydrate. And in the carbohydrate there are three types of carbohydrate: monosaccharide, disaccharide and polysaccharide. The monosaccharide and disaccharide which we have studied already. Today we are going to learn the third type of that carbohydrate, and that is polysaccharide. Polysaccharide. The monosaccharide can undergo a series of condensation reaction, adding one unit after the other to a chain till a very large molecule is formed. यामध्ये काय होतं तर मोनोसॅकराइडचे अनेक युनिट एकामागे एक अशा पद्धतीने जॉईंट होऊन, या आकृतीमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेले आहेत, हे जे लहान युनिट दाखवले आहेत, हा प्रत्येक युनिट हा कशाचा आहे? ग्लुकोजचा युनिट आहे. आणि हे युनिट एकत्रित येऊन एका सिरीजमध्ये त्यांचं जर असं युनियन झालेलं असेल, अशा सिरीज की ज्यामध्ये ब्रँचिंगसुद्धा असू शकतात, एक स्ट्रेट लाईनसुद्धा असू शकते कोणत्याही पद्धतीने, तर त्याला म्हणायचं पॉलीसॅकराइड. यालाच पॉलीसॅकराइड असं म्हणायचं. धिस इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन. ह्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. पॉलीसॅकराइड आर ब्रोकन डाऊन बाय हायड्रोलायसिस इनटू मोनोसॅकराइड. तसंच याच्या विरुद्ध जर क्रिया झाली, म्हणजेच काय, हा समजा पॉलीसॅकराइडचा मॉलिक्यूल आहे आणि ह्याचं जर हायड्रोलायसिस झालं, म्हणजे ह्याला ब्रेक केलं, तर ह्यापासून काय तयार होणार आहेत? मोनोसॅकराइडचे प्रत्येक युनिट सेपरेट होणार आहेत. तर ही त्याच्या विरुद्ध रिॲक्शन आहे. पॉलीसॅकराइड आर ब्रोकन डाऊन बाय हायड्रोलायसिस इनटू मोनोसॅकराइड. The properties of polysaccharide molecule depends on its length, branching and folding and coiling. आणि प्रत्येक पॉलीसॅकराइड जे आहेत हे फक्त एका पर्टिक्युलर चेनमध्येच नसतात, तर त्यांच्यामध्ये कधी कधी ब्रँचिंग असते, फोल्डिंग्स असतात आणि कॉइलिंगसुद्धा असतात. आणि ह्या ब्रांचिंग, फोल्डिंग आणि कॉइलिंगवरती त्या प्रत्येक पॉलीसॅकराइडचे वेगवेगळे फंक्शन्स किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज ह्यासुद्धा डिपेंडंट आहेत. नेक्स्ट आपण बघूया त्यांचे टाईप्स कोणते कोणते आहेत. पॉलीसॅकराइडमध्ये सुद्धा टाईप्स आहेत. पहिला आहे स्टार्च, दुसरा आहे ग्लायकोजन आणि तिसरा आहे सेल्युलोज. आपण एक एक करून हे टाईप आपण बघूया. स्टार्च. आपल्या अन्नामध्ये स्टार्च असतात हे आपल्याला माहिती आहे. स्टार्च इज ए स्टोअर्ड फूड इन ए प्लांट. प्लांटमध्ये जे काही सीड्स तयार होतात, ह्या सीड्समध्ये स्टार्चचं कंटेंट जास्त प्रमाणात आढळतं. इट एक्झिस्ट इन टू फॉर्म्स, अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. स्टार्च जे आहेत हे दोन टाईपमध्ये आहेत. त्यापैकी अमायलोज की जो स्ट्रेट लाईनमध्ये सगळे मोनोसॅकराइड अरेंज असतात त्याला म्हणायचं अमायलोज, आणि ज्याचे मोनोसॅकराइड हे ब्रँचिंगमध्ये असतात त्याला म्हणायचं अमायलोपेक्टिन. बोथ आर मेड फ्रॉम अल्फा ग्लुकोज, आणि त्याचा एक युनिट जो आहे तो काय आहे? अल्फा ग्लुकोज यापासून बनलेला आहे. पहिला टाईप आधी बघूया आपण, अमायलोज. अमायलोज इज an unbranched polymer of alpha glucose. The molecule coiled into helical structure. ज्याप्रमाणे DNA हेलिकल स्ट्रक्चर असतं ना, स्वतःलाच गुंडाळलेलं, त्या पद्धतीने हा अमायलोज हे जे पॉलिमर आहे हे सुद्धा स्वतःलाच गुंडाळलेलं असतं, म्हणजे स्पायरल शेप. इट लुक्स लाईक अ स्पायरल शेप. ह्याने काय केलेलं आहे? स्पायरल शेप आणलेला आहे. तर या पद्धतीने हा पॉलिमर आहे आणि याचे युनिट्स जे आहेत हे अल्फा ग्लुकोजपासून बनलेले आहेत. द मॉलिक्युल्स कॉईल इंटू हेलिकल स्ट्रक्चर. अमायलोज, इट फॉर्म्स ए कोलायडल सस्पेन्शन इन हॉट वॉटर. अमायलोज हे जर हॉट वॉटरमध्ये घेतलं तर ते काय करतं? कोलायडल स्ट्रक्चर दाखवतं. त्याचबरोबर हे सेडिमेंट झालेलं आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. दिस इज amylose in water, and you can see that the sedimentation of that amylose, and it can be dissolved in the water also. Next type, that is amylopectin. Amylopectin is branched polymer of अल्फा ग्लुकोज. हा अल्फा ग्लुकोजचा ब्रँच पॉलिमर आहे. इथे आपण बघू शकतो ह्या दोन चेन्स आहेत की ज्या अमायलोजच्याच चेन आहेत, परंतु
अमायलोजची दुसरी एक चेन त्याला ब्रँच झालेली आहे. इट इज कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर. हा जो आहे हा कम्प्लिटली इनसोल्युबल आहे. अमायलोज जो होता तो कम्प्लिटली सोल्युबल नव्हता, परंतु काही प्रमाणात तो काय करत होता, कोलायडल सस्पेन्शनसुद्धा दाखवत होता. परंतु इथे हा जो आहे हा कम्प्लिटली इनसोल्युबल आहे, हा पाण्यामध्ये विरघळत नाही. नेक्स्ट टाईप इज ग्लायकोजन. दुसरा पॉलिसॅकराइडचा दुसरा टाईप कोणता आहे? ग्लायकोजन. ग्लायकोजन आपल्याला माहिती आहे की शुगर जी ब्लडमध्ये असते ही जर एक्सेस झाली तर आपल्या लिव्हरमध्ये ही शुगर स्टोअर करून ठेवली जाते, आणि ती नुसती शुगर स्टोअर करून ठेवली जात नाही तर ग्लायकोजन या मॉलिक्यूलच्या स्वरूपात स्टोअर करून ठेवली जाते. मग हा ग्लायकोजन मॉलिक्यूल दिसतो कसा? तर तो या एवढ्या कॉईल स्ट्रक्चरसारखा दिसतो, आणि ह्यामध्ये आपण बघू शकतो की इथे काही कोर प्रोटीन्स आहेत प्रेझेंट. सेंटरला कोर प्रोटीन्स प्रेझेंट आहेत, आणि त्याला ब्रँच असणारे हे अनेक ब्रँचिंग दाखवणारे हे ह्यामध्ये प्रत्येक जो युनिट आहे तो ग्लुकोजचा युनिट आहे. असे अनेक युनिट इथे त्यामध्ये आहेत, आणि त्यापासून हा ग्लायकोजन मॉलिक्यूल बनलेला आहे. म्हणजे किती प्रमाणात ग्लुकोज मॉलिक्यूल एका ग्लायकोजनमध्ये स्टोअर करून ठेवता येऊ शकतो याचा विचार आपण करू शकतो. इट इज ए अमायलोपेक्टिन which very short distance between the branching side chain. यामध्ये अमायलोपेक्टिनचेच ब्रँच आहेत, परंतु हे एका अनयुनिफॉर्म म्हणजे कोणत्याही प्रकारची युनिफॉर्मॅलिटी नाही आहे. ते कोणत्याही स्टाईलमध्ये हे आपल्याला ब्रांचिंग दिसून येतात, आणि हे असं पूर्ण जो मॉलिक्यूल आहे ह्या एका मॉलिक्यूलला ग्लायकोजन असं म्हटलं जातं. Glycogen is stored in animal body, particularly in liver and muscles, from where it hydrolyzes as per need to produce glucose. ज्या ठिकाणी ग्लुकोजची गरजेपुरती लागते अशा ठिकाणी हा मॉलिक्यूल तयार केला जातो. म्हणजे जिथे गरज असेल त्या ठिकाणी हे ग्लुकोज मॉलिक्यूल जातात, ते ग्लायकोजन या फॉर्ममध्ये त्या सेलमध्ये स्टोअर्ड राहतात, आणि ज्या वेळेला ग्लुकोजची गरज लागेल त्या वेळेला ह्या ग्लायकोजनचं पुन्हा लायसिस होऊन म्हणजे ते ब्रेकडाऊन होऊन हे ग्लुकोज मॉलिक्यूल बाहेर काढले जातात, आणि त्याचेच युटिलायझेशन ॲज पर द एनर्जी सोर्स म्हणून त्यांचा वापर केला जातो. नेक्स्ट टाईप, दॅट इज थर्ड टाईप ऑफ पॉलीसॅकराइड, दॅट इज सेल्युलोज. लेट्स सी व्हॉट इज सेल्युलोज. It is a polymer made up of beta glucose molecule and the polymer molecules are straight. आपल्याला सेल्युलोज हे नाव माहिती आहे की प्लांट सेलच्या बाहेरच्या बाजूला जे सेल वॉल असतं हे सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेलं असतं. म्हणजेच इथे प्लांटमध्ये हा सेल्युलोज पर्टिक्युलरली दिसून येतो. बघा इथे हे लीफ दाखवलेलं आहे, लीफ सेल्स दाखवलेले आहेत. सेल्सच्या सेल वॉलच्या सरफेस हा असा दिसतो ज्यामध्ये थ्रेड्स दिसतात, ज्याला आपण मायक्रोफायब्रिल म्हणतो. आणि हे मायक्रोफायब्रिलसुद्धा अजून काही पॉलिमर्सने तयार झालेले आहेत, आणि हे पॉलिमर्स जर मोठे केले तर ते प्रत्येक पॉलिमर्स हा मोनोसॅकराइडच्या एका युनिटच्या एकत्रित येण्यामुळे बनलेले आहेत. तर या पद्धतीचा हा सेल्युलोज स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतो. त्याचं जर आपण लायसिस केलं म्हणजे ब्रेक केला तर जे मॉलिक्यूल्स आपल्याला मिळतील ते काय असतील? मोनोमर्स असतील. म्हणजे सेल्युलोजचे हे मोनोमर्स आहेत, मोनोसॅकराइड युनिट आहेत. पर्टिक्युलरली सेल्युलोज हे जे मॉलिक्युल्स आहेत दे आर स्ट्रेट, म्हणजे हे जे आहेत हे चेनप्रमाणे स्ट्रेट आहेत. फोल्डिंग्स जास्त याला बघायला मिळत नाहीत. सेल्युलोज सर्व्स टू फॉर्म द सेल वॉल इन प्लांट. सेल्युलोजचं मुख्य काम आहे प्लांटमधलं सेल वॉल तयार करणे. These are much tougher than cell membrane. सेल मेम्ब्रेन हा खूप नाजूक असतो, फक्त लिपिड आणि प्रोटीनचं ते बायलेअर असतं, त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची स्ट्रेंथ नसते. त्याच्या विरुद्ध सेल्युलोज हा जो प्रकार आहे हा सगळ्यात टणक आणि टफ असा मानला जातो.
प्रत्येक सेलच्या बाहेरच्या बाजूला हा सेल्युलोज प्रेझेंट असतो. म्हणून आपण जे लाकडी सामान आपण बघतो, फर्निचर बघतो, दरवाजा असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, ही जी आपल्याला टफ दिसते, टणकपणा जो असतो तो काय असतो, डेड सेलमध्ये जे रिमेनिंग राहिलेलं आहे ते फक्त सेल्युलोजच रिमेनिंग राहतं आणि तेच सेल्युलोज, त्या सेल्युलोजपासूनच ते सगळे लाकडी फर्निचर जे असतात त्यांचा मुख्य भाग हा सेल्युलोजच असतो. म्हणजे एवढा टफपणा ह्या सेल्युलोज मॉलिक्यूलमध्ये असतो. This toughness is due to the arrangement of glucose unit in polymer chain and the hydrogen bonding between neighboring chain. आता हा जो टफपणा आहे तो कशामुळे येतो, तर आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. प्लांट सेलमध्ये सेल्युलोज असतं हे आपल्याला माहिती आहे. मग प्लांट सेल जर एनलार्ज केला तर सेल वॉल त्याची या पद्धतीची दिसते. दिस इज अ सेल वॉल. आणि सेल वॉलला सुद्धा अजून एनलार्ज केलं एवढ्या पद्धतीने तर ही सेल वॉल आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये या पद्धतीचे काही फायब्रिल्स दिसतात एकमेकांना परपेंडिक्युलर. तर हे जे फायब्रिल्स आहेत दॅट फायब्रिल्स आर कॉल्ड ॲज मायक्रोफायब्रिल्स. त्याला मायक्रोफायब्रिल्स असं म्हटलं जातं. आता त्यांनाही अजून एनलार्ज केलं तर हे त्यांचे अजून काही मायक्रोफायब्रिल्सचे सब युनिट दिसून येतात. सेल्युलोज मॉलिक्युल्स हे दिसून येतात आणि हा सेल्युलोज मॉलिक्यूल जर एनलार्ज केला तर तो या पद्धतीचा दिसेल. त्याच पद्धतीने यामध्ये आपण जर बघितलं तर जे ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत यामधला हा हायड्रोजन बॉन्ड आहेत, हे हायड्रोजन ऑक्सिजन बॉन्ड हे एकमेकांना होल्ड करून ठेवतात. त्यांच्यामुळे या पद्धतीचा एक होल्डिंग्स आणि या पद्धतीचा सुद्धा होल्डिंग्स, यामुळे यांच्यामध्ये टफनेस येतो. सेल्युलोज हे टफ का असतात तर नेबरिंग चेनमधले हायड्रोजन बॉन्डिंग जे आहेत हे टफ असतात किंवा त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतात, म्हणून हे सेल्युलोज सगळ्यात स्ट्रेंथ किंवा टफनेस आपल्याला बघायला मिळतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं तर पॉलिसॅकराइडचे मेन 3 टाईप, ते म्हणजे ग्लायकोजन, स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. ह्या 3 टाईपपैकी आपण स्टार्चमध्ये बघितलं की अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. त्यानंतर ग्लायकोजनचे टाईप नाही आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं सेल्युलोज या मॉलिक्यूलची सगळ्यात मेन प्रॉपर्टी म्हणजे टफनेस हा सेल्युलोजची प्रॉपर्टी आहे. तर hope you have understand about the polysaccharide. All the main points students are requested to note down that in your notebook. यामधील मुख्य मुद्दे मुलांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.